असा बदल घडतो. तुम्ही त्या व्यक्तिमत्वाच्या जेव्हा जवळ जातात, त्या जेव्हा दिग्पाल लांजेकर एखादा चित्रपट निर्माण करतात, संत ज्ञानेश्वरांची मुक्तायात आणि नंतर आता अभंग तुकाराम महाराजांचा चित्रपट आहे. ज्यावेळेस सेटवरती सगळे मराठी भाषिक आता काम करणारे असतात असं काही नाही. तर गंमत अशी आहे की सेटवर जेव्हा अभंग लागतो ते मी अनुभवलेली गोष्ट आहे. जेव्हा शूटिंग चालू होतं ते जे लाईट हे करणारे किंवा इतर कुठलेच काम करणारे जे आहेत अमराठी आहेत, पण त्यांचे अभंग ते असं इकडं तिकडं गुणगुणत बसलेले दिसायचे मला. बरं, सगळ्यात महत्त्वाचा नियम जो सेटवरती असतो की कुठल्याही प्रकारचं व्यसन चालत नाही. मग ते अष्टकातला चित्रपट असेल किंवा संतपट असेल, खूप छान आहे. आणि ते पाळलं, कसोशीने पाळलं जातं. स्त्रियांचा सर्व प्रकारे आदर केला जातो आणि नामस्मरणाने नामसंकीर्तनाने सुरुवात होते, नामसंकीर्तनाने शेवट होतो. हे जे नियम आहेत, आणि त्याच्यामुळं काय होतं की बनवणाऱ्याची भावना जी आहे, चित्रपट निर्मात्या करणाऱ्याची, ती भावना सगळ्यांमध्ये आपोआप यायला लागते आणि त्याच्यातनं सगळ्यांच्याकडून ते चांगल्या पद्धतीने घडून येतं.